खूप खूप कपडे घेतो, पण तिकडून आल्यानंतर मात्र हे कपडे धुणे, एवढ्या बॅगा भरलेल्या असतात तेवढे कपडे धुवायचे एकदम डेंजर. मला इतकं टेन्शन येतं, असं वाटतं गावात हे प्रभु, हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? ही पण बॅग कपड्यांची भरली, ती पण धुवायची. घरात नुसती धूळ पसारा असतो. आल्यानंतर असं वाटतं नेक्स्ट टाइम गावाला काही जाऊन, इतका कंटाळा येतो मला. तर इथं तरी वॉशिंग मशीन असतं म्हणून काही वाटत नाही कपडे धुवायला, पण मम्मी तर गावाकडे हातानेच धुते बिचारी. गावाचे राहू दे, दररोजचे कपडे राहू दे, ते करत असताना थकली. गुलाबजामुन केलेले होते, एक गुलाबजामुन घेतला, खाल्ला, थोडंसं बरं वाटलं. आणि गॅलरीत गेली, पाहिलं तिथली पण धूळ होती भरपूर सारी, ती आवरली. गॅलरीत एक फॅन होता जुना, तो साईडला ठेवलेला होता. तेव्हा मला कळालं की आपण जुनी वस्तू झाली का साईडला ठेवून देतो म्हटलं, पण ऐन टायमाला तीच वस्तू आपल्याला कामात येते. ओके, वरचा फॅन जर खराब झाला आपण लगेच खालचा फॅन लावतो. मग ती गोष्ट कळाली. आणि माझ्या मम्मीने लसूण कांदे शेतातून देते. ती 2.5-3 वर्षापासून माझं लग्न झालं तसं तिथून शेतातून आणतो आम्ही. आणि पापडसुद्धा तिने असे भाजून दिले होते, नवे पापड केले ना, ते पापड भाजून दिले होते माझ्यासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.